श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या जीवनात अंधारातून प्रकाशाकडे नेणारे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे जे असतात ते म्हणजे गुरु. आणि ज्यांना सद्गुरू म्हणून श्री स्वामी समर्थ लाभले त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य झाले. आज आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि या दिवशी स्वामी समर्थ आपल्याला कोणता दिव्य संदेश देतात. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. शास्त्र सांगते, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही. गुरु म्हणजे ज्ञान, संस्कार, श्रद्धा आणि ईश्वरापर्यंत पोहोचवणारा मार्ग. स्वामी समर्थांचा संदेश कल्पना करा. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणी उभे आहात. स्वामी तुमच्याकडे प्रेमाने पाहतात आणि म्हणतात, बाला, इतकी चिंता का करतोस? मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू फक्त श्रद्धा ठेव. संकटे येतील, परीक्षा होतील, पण मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. स्वामींचे हे शब्द आपल्या मनात धैर्य निर्माण करतात. खरा गुरु कोण? जो आपल्या जीवनात सत्याचा मार्ग दाखवतो, जो अहंकार दूर करून नम्रता शिकवतो, जो ईश्वर भक्तीची घोडी लावतो, तोच खरा गुरु. स्वामी समर्थांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले. त्यांनी कोणालाही धर्म, जात, श्रीमंती किंवा गरिबीने कधीच वेगळे मानले नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक भक्त समान होता. गुरुपौर्णिमेला काय करावे? या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वामींची पूजा करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्राचे वाचन करा. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. आपल्या आई वडिलांना आणि शिक्षकांना नमस्कार करा, कारण तेही आपल्या जीवनातील गुरुच आहेत. स्वामींचा प्रेरणादायी संदेश. स्वामी जणू म्हणतात, बाला, राग सोड, द्वेष सोड, वाईट विचार सोड, दुसऱ्याला मदत कर, सत्य बोल, प्रामाणिक राहा, माझे नाम स्मरण करत राहा. योग्य वेळ आली की मी तुला तुझे हवे ते नक्की देईन. श्रद्धा आणि सबुरी. अनेक भक्त विचारतात, स्वामी, माझ्या प्रार्थनेला उत्तर का मिळत नाही? पण स्वामी सांगतात, वेळ येण्याआधी फल मिळत नाही, आणि योग्य वेळ आली की कोणतीही शक्ती ते फल रोखू शकत नाही. म्हणून श्रद्धा आणि सबुरी हेच स्वामी भक्ताचे खरे सामर्थ्य आहे. गुरुदक्षिणा म्हणजे काय? गुरुला पैसा देणे हीच गुरुदक्षिणा नाही. वाईट सवयी सोडणे, चांगले विचार स्वीकारणे, आई वडिलांची सेवा करणे, दुसऱ्याला मदत करणे आणि स्वामींच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. समारोप. या गुरुपौर्णिमेला आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, संकटात धैर्य द्या, सुखात नम्रता द्या आणि आयुष्यभर तुमच्या चरणाशी जोडून ठेवा. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. जर हा गुरुपौर्णिमा विशेष संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.